रामराजे निंबाळकर हाती तुतारी घेण्याची चर्चा आहे। या चर्चांदरम्यान अजित पवार उद्या रामराजेंना भेटून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत। हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा असं आवाहन करत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली। मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा असा निर्धार पवारांनी केला। धनगर आरक्षणाच्या मागणीकरता आंदोलकांनी सोलापुरात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। आंदोलक शेखर बंगाळे यांनी विमानतळ रोडवर येताच फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, भंडाऱ्याची उधळण केली। रत्नागिरीतील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवला। यावेळी मंत्री उदय सामंतांना काळे झेंडे दाखवत कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न झाला। अमरावतीमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला। यात श्रीकांत शिंदेंनी उपस्थिती लावली। यावेळी अभिजित अडसूळ यांनी दयापूरच्या जागेवर दावा करत श्रीकांत शिंदेंसमोरच महायुतीला इशारा दिला। अजित पवारांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी अशी बारामतीकरांची इच्छा आहे असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय। विरोधकांकडून चर्चा पेरण्याचं काम सुरू आहे अशी टीका मिटकरींनी केली। मवियातील जागा वाटपाआधी पुण्याच्या हडपसर मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा केलाय। हडपसरची जागा महादेव बाबर लढवतील अशी घोषणा सुषमा अंधारेंनी केली आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले तशातच महायुतीच्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे। 13 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे। मेळाव्यात राज ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत। पक्षातील पदाधिकाऱ्यांना वेट अँड वॉचचा सल्ला देण्यात आलाय। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। शरद पवारांच्या उपस्थितीत इंदापुरात पक्षप्रवेश पार पडला। हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा असं वक्तव्य शरद पवारांनी जाहीर मेळाव्यात केलं। शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली। बारामती लोकसभा निकालाबाबत हर्षवर्धन पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केला। सुप्रिया सुळेंना विजयी करण्यात आमचा अदृश्य सहभाग असल्याचं मोठं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलं। काही मिळावं म्हणून निर्णय घेतला नाही, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी हा निर्णय घेतला आहे असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। कोणतीही जबाबदारी द्या, पाटील शब्दाचा पक्का आहे असं आश्वासन हर्षवर्धन पाटलांनी दिलं। शरद पवार आमचे बिग बॉस, पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। विधानसभेला इंदापूरची जागा जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण अजून काही लोकांची भाषाच सुधारलेली नाही। आपलं पोरग बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट अशी म्हण आहे असं जोरदार प्रत्युत्तर श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं। मला परळीत बांधून ठेवणं, टार्गेट करणं सुरू आहे असा आरोप धनंजय मुंडेंनी केला। तर मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे, पण ते शक्य नाही असं म्हणत मुंडेंनी शरद पवारांना इशारा दिला। खासदार सुप्रिया सुळेंनी अंकिता शहा, मुकुंद शहा आणि भरत शेठ शहा यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली। भरत शहा नाराज असल्याची चर्चा असताना त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करतायत। अजित पवारांचं साताऱ्यातील लोणंदमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी 51 फुटांचा हार त्यांना घालण्यात आला। जेसीबीच्या मदतीनं फुलांची उधळणही करण्यात आली। बारामतीतून लढायला नकार देणारे अजितदादा नेमके मग लढणार कुठून याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। अशोक पवार पुन्हा आमदार होतोच कसा असा इशारा अजितदादांनी दिलाय। त्यामुळे आता अजितदादा खरंच शिरूरमधून लढणार की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। राज्यातल्या धनगरांचे 6 दाखले राज्य सरकारनं रद्द केले आहेत। महायुती सरकारचं धनगर आरक्षणासंदर्भात हे सगळ्यात मोठं पाऊल आहे। धनगरांना आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा दूर झालेला आहे। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी सपत्नीक कुटुंबासमवेत टेंभी नाक्यावरील देवीचं दर्शन घेतलं, पूजा अर्चना केली।
विरारच्या डोंगरपाडा परिसरात पिकअप टेम्पोनं 2 वर्षाच्या चिमुकलीला चिरडलं. रिया सिंग असं या चिमुकलीचं नाव. या घटनेत रियाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये एका पतपेढीत काम करणाऱ्या तरुणीला पतपेढीतलाच एक सुरक्षा रक्षक अश्लील मेसेज करून खूप त्रास देत होता. तरुणीच्या तक्रारीवरून मनसैनिकांनी या सुरक्षा रक्षकाला चांगला चोप दिला. मीरा भाईंदरमध्ये कंट्रोल रूममधील पोलीस शिपायानं राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी त्याने व्हिडिओ बनवलाय. कुणालाही जबाबदार न धरण्याचं आवाहन केलेलं आहे. पुण्यातील बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात 3000 मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित केली आहे. त्या आधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. सांगलीत आजी माजी खासदार भर सभेत भिडले. तासगावमध्ये खासदार विशाल पाटील आणि संजय काका पाटलांमध्ये वाद झाला. यावेळी काका समर्थक विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले. लातूरमध्ये एका महिलेनं गावाच्या वृद्ध उपसरपंचाला मारहाण केली. एका प्रकरणात विरोधात साक्ष दिल्यानं ही मारहाण केल्याची माहिती आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अभिनेते गोविंदाची भेट घेतली. पिस्तूलमधून मिसफायर होऊन गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. त्याच्या तब्येतीची आठवलेंनी विचारपूस केली. बीडमध्ये अंगणवाडीत येणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार झालाय. त्याच्या निषेधार्थ आज माजलगावकर रस्त्यावर उतरले. आरोपीच्या शिक्षेसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बीडमध्ये एका 4.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला. त्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सगळ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. हे एक हाफ 2 फुलचं सरकार असल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली आहे. केवळ 1500 रुपयांचा गाजर दाखवून महिलांची सुरक्षितता अंधारात ठेवल्याचाही टोला कोल्हेंनी लगावला. जळगावमध्ये आरक्षण बचाव संघर्ष समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अनुसूचित जाती जमातींमध्ये वर्गीकरण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्थगित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अकोल्यामध्ये शेतकरी संघर्ष समितीने DFC इग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. पीक विम्याचे पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना रोखून धरलं. कोल्हापुरात सकल दिगंबर जैन समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिरपूरमधील दिगंबर जैन मंदिरात गुजराती श्वेतांबरी समाजाकडून दिगंबर जैन मूर्तींवर होत असलेलं अतिक्रमण आणि मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. जालन्यातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुक्काम ठोको आंदोलन केलं. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परतावा मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. चंद्रपुरात राज्य अभियंता संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम अभियंता कार्यालयापुढे निदर्शनं करण्यात आली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही 40,000 कोटींची थकीत बिलं चुकती न केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. नागपूर जिल्हा परिषद परिसरामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं. निधी खर्चाची परवानगी न दिल्यानं राज्य सरकारचा निषेध करण्याकरता आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असल्याचा आरोप आंदोलनावेळी करण्यात आला. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी महामार्ग वाहतुकीकरता बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर टाळबजाव आंदोलन केलं. वारंवार तक्रार करूनही पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले. राज्य शासनाकडून 40,000 कोटींची बिलं अद्यापही प्राप्त न झाल्यानं राज्यातील शासकीय अभियंता आणि कंत्राटदार उद्या आंदोलन करणार आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं उल्हासनगरमध्ये नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यानंतर लवकरच तोडगा काढू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. नांदेडमध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह खरीप हंगामातील पिकांना फटका बसलाय. जालन्यात नर्सिंगच्या मुलींना वसतिगृह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिलं.
नांदगाव तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारे माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झालं। यावेळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी धरणावर जात जलपूजन केलं। यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळमधील हतनूर धरण 100% भरलं आहे। त्यामुळे 110 गावं, शहर आणि औद्योगिक प्रकल्पांना वर्षभराकरता दिलासा मिळाला आहे। सोलापूर जिल्ह्यातील 15,000 शेतकऱ्यांना 37 कोटींची नुकसान भरपाई 3 महिन्यांनंतर मंजूर झाली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या 10,000 हेक्टरचं नुकसान करण्यात आलं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये केरळवरून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी तरुण संशयितरित्या फिरत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती। तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली। वांगी गावानंतर सिल्लोड तालुक्यातील मांडणा या गावात अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी करण्यात आली। यावेळी महिलांनी सत्तारांच्या पत्रकासह साड्या जाळल्या। यावत सातपुडा पर्वतरांगेतील श्री मनुमातेच्या दर्शनाकरता रावेर तालुक्यातील महिलांना दर्शनासाठी मोफत एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला दाखल झाले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं वाशिम जिल्ह्यातील 6ही बाजार समित्या बंद राहणार आहेत। वेतन आणि सुविधा लागू करण्याच्या मागणीकरता एकदिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला। आज 5व्या माळेनिमित्त यावलमध्ये मनुदेवीला पांढऱ्या रंगाची साडी नेसवण्यात आली। यावेळी भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केली, देवीच्या नावाचा जयजयकार केला। 5व्या माळेनिमित्त तुळजाभवानी देवीची ललिता पंचमी निमित्त रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली। यानंतर भाविकांनी दर्शन घेतलं। डहाणूच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली। महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील अनेक भाविक मोठ्या श्रद्धेनं देवीच्या दर्शनाकरता हजेरी लावत आहेत। चंद्रपुरात माता महाकाली महोत्सवाचा प्रारंभ झाला। माता महाकालीची रजत मूर्ती पूजा आणि चांदीच्या रथातून मूर्तीची शोभायात्रा काढत महोत्सवाला सुरुवात झाली। आता क्रीडा विश्वातल्या बातम्या। साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम 2024च्या पुण्याच्या ज्योती भादेकर हिनं गोल्ड मेडल पटकावलेलं आहे। 50शीत असून पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कमाई केल्यानं तिचं कौतुक होत आहे।